Hello students, good morning. Welcome all of you. Today we are going to see Standard 9th, Subject English, Unit number 6, The Night Train at Deholi. Unit number 6, The Night Train at Deholi. Very interesting unit. देहोलीमध्ये रात्रीची गाडी असं या युनिटचं नाव आहे. देहोली हे एक स्टेशनचं नाव आहे. कुठं आलं आहे हे? तर ते देहरादूनमध्ये आले आहे. तर देहरादून काय आहे? तर देहरादून हे सुद्धा हिल स्टेशन आहे आणि ते उत्तराखंडमध्ये आलेले आहे. द नाईट ट्रेन ॲट देहोली. देहोली हे एका ठिकाणाचं नाव आहे. देहोली हे एक रेल्वे स्टेशनचं नाव आहे. सो फ्रेंड्स, लेट्स बिगिन द वंडरफुल चॅप्टर द नाईट ट्रेन ॲट देहोली. दिस युनिट रायटर इज रस्किन बॉन. रस्किन बॉन हे नावच पुरेसे आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यांचा पाठ असो किंवा कविता ते नेहमी एका वेगळ्याच प्रकारचे लेखनकार्य आपल्या समक्ष प्रस्तुत करतात. आणि मला पूर्ण खात्री आहे की हा पाठ वाचल्यानंतर तुम्हाला अद्भुत मजा येणार, खूपच आनंद येणार. हा पाठ खूपच छान आहे. एक वेगळ्याच प्रकारची प्रेम कहाणीची गोष्ट आहे. असं म्हणतात ना, हमारी अधुरी कहाणी. होय, अशाच प्रकारचेच एक शीर्षक या पाठाला देण्यात आलं असतं जर ह्या पाठाचं नाव द नाईट ट्रेन ॲट देहोली हे नसतं तर, असं मला वाटतं. आणि मला पूर्ण खात्री आहे की पाठ पूर्ण समजल्यानंतर तुम्हीही असंच म्हणणार. सो लेट्स बिगिन द चॅप्टर द नाईट ट्रेन ॲट देहोली. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण युनिटला सुरुवात करूया. सुरुवातीला युनिटमध्ये आपण बघणार आहोत की ह्या युनिटमध्ये दोन पात्र आहेत. द रायटर म्हणजेच लेखक आहेत, द यंग गर्ल म्हणजे ती एक तरुण मुलगी, असे दोन पात्र याच्यामध्ये आलेले आहेत. व्हेन आय वॉज ॲट कॉलेज आय रेग्युलरली स्पेंड माय समर व्हॅकेशन इन देहरा ॲट माय ग्रँडमदर्स प्लेस. I would leave the plane early in May and return late in July. Deholi was a small station about 50 kilometers from Dehra. It was on the border of the heavy jungle of the Indian Terai. लेखक म्हणतायत, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी नेहमी उन्हाळ्याची सुट्टी माझ्या आजीच्या घरी देहराला जायचो. म्हणजे लेखक नेहमी त्यांची उन्हाळ्याची सुट्टी आजीच्या घरीच राहायला जायचे किंवा तिथंच ते सुट्टी घालवायचे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच मी मैदान विस्तारामधून निघून देहराला जायचो आणि जुलै महिन्याच्या शेवटी परत वापस यायचो. देहराहून 50 किमी दूर देहोली नावाचं एक छोटंसं स्टेशन होतं. ते तेराईच्या घनदाट जंगलाने भरलेले होते. तर ते जे स्टेशन होतं तर तेराईचा जो प्रदेश होता तर त्या प्रदेशामध्ये अगदी घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलाने तो प्रदेश पूर्ण भरलेला होता. आय डिसाइडेड दॅट वन डे आय वुड गेट ऑफ द ट्रेन ॲट देहोली अँड स्पेंड द डे देअर. आय वॉज 18, visiting my grandmother, and the night train stopped at Deholi. A girl came down the platform selling baskets. मी नक्की केलं की एक दिवस देहोलीला उतरेल आणि तिथे पूर्ण दिवस घालवेल, पूर्ण दिवस स्पेंड करेल. मी 18 वर्षाचा होतो. जेव्हा लेखक कॉलेजला होते तेव्हा ते 18 वर्षाचे होते आणि माझ्या आजीला भेटण्यासाठी जात होतो.
आणि रात्रीची गाडी देहोलीला उभी राहिली. प्लॅटफॉर्मवरती टोपल्या विकणारी एक मुलगी आली. त्यांची गाडी जेव्हा देहोलीला रात्री प्लॅटफॉर्मवर थांबली तेव्हा टोपल्या विकणारी एक मुलगी तिथं आली. इट वॉज अ कोल्ड मॉर्निंग अँड द गर्ल हॅड शॉल अक्रॉस हर शोल्डर. हर फीट वेअर बेअर अँड हर क्लोथ्स वेअर ओल्ड. शी वॉज अ यंग गर्ल वॉकिंग ग्रेसफुली टुवर्ड्स मी. थंडगार सकाळ होती आणि त्या मुलीने तिच्या खांद्यावर शाल ओढलेली होती. तिचे पाय अनवाणी होते. तिच्या पायात तिने काहीच घातलेलं नव्हतं, चप्पल वगैरे नव्हती आणि तिचे कपडे जुने होते. ती तरुण होती आणि आकर्षक चालीमध्ये ती माझ्याकडे म्हणजेच लेखकांकडे येत होती. When she came to my window, she stopped. She saw that I was looking at her intently, but at first she pretended not to notice. She had a pale skin, shiny black hair, and dark eyes. And then those eyes searching and lively met mine. ती माझ्या खिडकीजवळ आली आणि थांबली. तिने पाहिले की मी आतुरतेने तिला बघत होतो, परंतु पहिले तिने ती काहीच बघत नव्हती असं ढोंग केलं. म्हणजे ती लेखकांकडे बघत नव्हती असं तिने ढोंग केलं. तिची त्वचा निस्तेज होती. तिचे काळे चमकदार केस आणि काळे डोळे होते आणि त्याच्या अगोदर कित्येक जिवंत डोळ्यांना शोधत माझ्या डोळ्यांना आता ते डोळे मिळालेले होते. असं लेखक म्हणतायत त्या मुलीबद्दल की लेखकांचे डोळे अशा अनेक कित्येक जिवंत डोळ्यांना शोधत होते, तर ते डोळे आता लेखकांना मिळालेले होते. She stood by my window for some time and neither of us said anything. But when she moved on, I don't know why left my seat and rushed to the carriage door. She noticed me at the door and stood waiting on the platform. I walked across to the tea stall. A kettle was boiling on a small fire. The girl followed me behind the stall. थोडा वेळ तर ती माझ्या खिडकीजवळ उभी राहिली आणि आमच्या दोघांमधून कुणीच काहीच बोललं नाही. परंतु जेव्हा ती पुढे जायला निघाली तेव्हा मला माहीत नाही का मी माझी जागा सोडून रेल्वे डब्याच्या दरवाजाकडे धावत गेलो. तिने मला दरवाजात उभे बघितले आणि ती प्लॅटफॉर्मवर वाट पाहत उभी राहिली. मी चहाच्या दुकानाजवळ गेलो. मंद आचेवर किटलीत चहा उकळत होती. ती मुलगी माझ्या मागे त्या दुकानावर आली. तर ती मुलगी लेखकांच्या मागे दुकानावर गेली. Do you want to buy a basket? She asked. They are very strong, made of the finest cane. तुम्हाला टोपली खरेदी करायची आहे का? तिने विचारले. टोपल्या ह्या उत्तम प्रकारच्या बांबूच्या काड्यांनी खूपच मजबूत बनवल्या आहेत असं ती लेखकाला सांगत होती. नो, आय सेड, आय डोंट वॉन्ट अ बास्केट. नाही, मी म्हटले, म्हणजे लेखकाने नाही म्हटले, मला टोपली नाही पाहिजे. We stood looking at each other for a very long time and then she said, Are you sure you don't want a basket? नाही, मी म्हटले, मला टोपली नाही पाहिजे आणि किती वेळेपर्यंत एकमेकांकडे बघत उभे राहिलो. असं लेखक म्हणताय की ते दोघं एकमेकांकडे बघत उभे राहिले आणि नंतर तिने विचारले, नक्की तुम्हाला टोपली नाही पाहिजे? गिव्ह मी वन, आय सेड, and I took the one on top and gave her a rupee. I wished to touch her fingers but could not.
मला एक टोपली दे, मी म्हटले, आणि मी वरची एक टोपली घेऊन तिला ₹1 दिला. तिच्या बोटांना स्पर्श करण्याची माझी इच्छा होती, पण मी तसं करू शकलो नाही. लेखक म्हणत होते की मला तिच्या बोटांना स्पर्श करायचं होतं, अशी माझी इच्छा होती, पण तसं लेखक करू शकले नाहीत. आणि लेखकांनी एक टोपली विकत घेतली. The guard blew his whistle. She said something, but it was lost in the clanging of the bell and the hissing of the engine. I had to run back to my compartment. I watched her as the platform slipped away. She was alone on the platform and did not move, but she was looking at me and smiling. I watched her until the signal box came in the way, and then the jungle hid the station. Could still see her standing there alone. गार्डने शिटी वाजवली. ती बोलली, परंतु बेलच्या आवाजात आणि इंजिनच्या आवाजात ते काही समजले नाही. तर ती काय म्हणत होती, तिचा काही आवाज त्या इंजिनच्या आवाजामध्ये आला नाही. मला माझ्या कंपार्टमेंटमध्ये म्हणजे त्यांच्या रेल्वेच्या डब्यात त्यांना परत धावत जावं लागलं. प्लॅटफॉर्म पूर्ण झाले तोपर्यंत मी तिला बघत राहिलो, असं लेखक म्हणत आहेत. प्लॅटफॉर्मवर ती एकटीच होती आणि तिथून ती हलली नाही. ती त्याच जागेवर उभी राहिली, हलली नाही. परंतु ती माझ्याकडे बघत स्मितहास्य करत होती आणि ती लेखकांकडे बघून गालातल्या गालात हसत होती. सिग्नल बॉक्स मध्ये आला तोपर्यंत मी तिला बघत राहिलो आणि नंतर स्टेशन जंगलाच्या मागे झाकले गेले. अजूनही मी तिला तिथेच एकटी उभी बघू शकत होतो आणि ती तिच्या जागेवरनं हल्लीच नाही. जोपर्यंत स्टेशन संपत नाही तोपर्यंत लेखक तिला बघतच होते आणि ती तिथेच प्लॅटफॉर्मवर उभी होती. I sat up awake for the rest of the journey. I could not forget the girl's face and her dark bright eyes. बाकीच्या प्रवासादरम्यान मी जागाच होतो, झोपलो नाही आणि बसलो होतो. मी त्या मुलीचा चेहरा आणि तिचे काळे चमकणारे डोळे विसरू शकत नव्हतो. त्या मुलीचा चेहरा आणि तिचे चमकणारे काळे डोळे लेखकांना वारंवार समोर दिसत होते. लेखक तिला विसरू शकत नव्हते. बट व्हेन आय रीच तेहरा द इन्सिडंट गॉट ब्लर्ड अँड डिस्टंट, फॉर देअर वेअर अदर थिंग्स ऑन माय माइंड. इट वॉज ओनली व्हेन आय वॉज मेकिंग द रिटर्न जर्नी 2 months later that remember the girl. परंतु देहरा पोचल्यानंतर हा प्रसंग अस्पष्ट झाला आणि मी विसरलो, कारण की माझ्या मनात दुसरे खूपच विचार होते. असं लेखक म्हणत आहेत की हा प्रसंग घडला, ते देहराला पोचले आणि तो अस्पष्ट झाला, कारण की त्यांच्या मनात इतर दुसरे विचार खूप गोंधळ करत होते. पण जेव्हा 2 महिन्यानंतर मी माझा प्रवास परत करत होतो तेव्हा ती मुलगी मला आठवली आणि 2 महिन्यानंतर परत लेखक प्रवासात आले तर त्यांना ती मुलगी आठवली. I was looking out for her as the train drew into the station and I felt an unexpected thrill. I saw her walking up the platform. I ran to the door and waved at her. When she saw me, she smiled. She was pleased that I remembered her. I was pleased that she remembered me. ट्रेन जेव्हा स्टेशनवर पोहोचली तेव्हा मी तिला शोधत होतो आणि ट्रेन जेव्हा स्टेशनवर थांबली तर लेखक तिला शोधायला लागले आणि मला एक अनपेक्षित आनंदाचा अनुभव झाला. मी तिला प्लॅटफॉर्मवर येताना पाहिलं. त्या मुलीला लेखकांनी प्लॅटफॉर्मवर येताना बघितलं आणि त्यांना अगदी अनपेक्षित आनंद हा झाला. मी दरवाजाजवळ धावत गेलो आणि हाताने इशारा केला. ती मला पाहून हसली. ती मला
आठवण होती, त्यामुळे ती आनंदी झाली. तिलासुद्धा मी आठवलो आणि तीसुद्धा आनंदी झाली. मी तिला आठवण होतो, त्यामुळे मी आनंदी झालो. म्हणजेच त्या दोघांनी एकमेकांना ओळखलेले होते आणि ते दोघं एकमेकांशी हसले. She did not start selling basket, but came straight to the tea stall. Her dark eyes were suddenly filled with light. We said nothing for some time, but we spoke without words. I felt that impulse, but put her on the train there and then and take her away with me. I could not bear the thought of watching her vanish into the darkness of Deholi station. I took the basket from her hand and put them on the ground. She put out her hand to take a basket, but I caught her hand and held it. तिने टोपल्या विकण्याचं सुरू न करता सरळ चहाच्या दुकानाजवळ आली. तिचे काळे डोळे अचानक चमकले. थोडा वेळ तर आम्ही काहीच बोललो नाही. दोघंजण एकमेकांकडे फक्त बघत होते, काहीच बोलले नाही. परंतु आम्ही मौनद्वारा म्हणजेच न बोलता मनातल्या मनात बोललो. तर ते मनातल्या मनात बोलत होते. मला त्या वेळेलाच तिला ट्रेनमध्ये बसवून माझ्याबरोबर घेऊन जाण्याची तीव्र इच्छा झाली. देहुली स्टेशनच्या अंधारात तिला अदृश्य होताना बघत राहण्याचा विचार मी सहन करू शकत नव्हतो. लेखकाच्या मनात असा विचार आला की तिला आपल्यासोबत घेऊन जायचं. तिच्या हातातील टोपल्या मी घेतल्या आणि खाली ठेवल्या. एक टोपली घेण्यासाठी तिने हात पुढे केला, पण मी तिचा हात पकडून ठेवला. तर लेखकांनी तिचा हात पकडलेला होता, धरलेला होता. I have to go to Delhi, I said. मला दिल्लीला जायचं आहे, मी म्हटले. She nodded. I do not have go to anywhere. तिने डोके हलवले. मला कुठंच जायचं नाही, असं ती लेखकांना म्हटली. The guard blew his whistle and I hated the guard for doing that. गार्डने त्याची शिटी वाजवली आणि ते केल्यामुळे त्या गार्डचा तिरस्कार झाला. तर त्या गार्डचा लेखकांना खूप तिरस्कार झालेला होता, कारण त्याने शिटी वाजवलेली होती. I will come again, I said. Will you be here? मी पुन्हा येणार, मी म्हटले. म्हणजे लेखक म्हणताय की मी पुन्हा येणार. तू इथंच असशील ना, असा लेखकाने तिला प्रश्न विचारला. She nodded. I do not have to go anywhere. तिने डोके हलवले. मला कुठंच जायचं नाही, असं तिने लेखकांना म्हटले. She nodded again. The bell clanged and the train slid forward. I had to pull my hand away from the girl and ran for the moving train. तिने पुन्हा डोके हलवले. बेल वाजली आणि ट्रेन पुढे जायला लागली. त्या मुलीच्या हातामधून मला माझा हात सोडावा लागला आणि चालत्या ट्रेनकडे मला धाव घ्यावी लागली, कारण लेखकांना ट्रेन मिस करायची नव्हती. तर लेखक पुन्हा ट्रेनमध्ये चढले, चालत्या ट्रेनमध्ये चढले. This time I did not forget her. She was with me for the rest of the journey and for long after. All that year she was a bright living thing. And when the college term ended, I packed in haste and left for Dehra earlier than usual. I was nervous and anxious as the train entered Deholi. I was wondering what I should say to the girl and what I should do. I was determined that I wouldn't stand helplessly before her. ह्या वेळेस मी तिला विसरलो नाही. बाकीच्या प्रवासादरम्यान आणि नंतर पण खूपच वेळपर्यंत ती माझ्या बरोबर होती, म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये होती. ती पूर्ण वर्षादरम्यान एक जिवंत तेजस्वी वस्तू होती. आणि जेव्हा कॉलेजचं सत्र पूर्ण झालं
मी पटकन माझा सामान पॅक केला आणि नेहमीप्रमाणे लवकर देहरा जायला निघालो. ट्रेन देहुलीला पोहोचली तेव्हा मी अस्वस्थ आणि आतुर झालो. जेव्हा ट्रेन देहुलीला पोहोचली तेव्हा लेखक अस्वस्थ आणि आतुर झाले असं ते म्हणत आहेत. त्या मुलीला मी काय बोलणार आणि मला काय करायला पाहिजे त्याचा मी विचार करत होतो आणि वेगवेगळे विचार लेखकांच्या मनात येत होते. त्या मुलीला मी काय बोलणार, तिच्यासाठी काय करणार, मी तिच्यासमोर असह्य होऊन उभा नाही राहणार असं लेखक मनातल्या मनात विचार करत आहे की मी कुठल्याही प्रकारचा असह्यपणा तिच्यासमोर दाखवणार नाही असा त्यांनी ठाम निर्धार केला. आणि त्यांनी एक पक्का निर्धार केला मनातल्या मनात. द ट्रेन केम टू देहुली and I looked up and down the platform but I could not see the girl anywhere. आता ट्रेन देहुलीला पोहोचली आणि मी प्लॅटफॉर्मच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नजर टाकली, परंतु मला ती मुलगी कुठंच दिसली नाही. तर ट्रेन देहुलीला पोहोचलेली होती आणि प्लॅटफॉर्मच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत लेखकाने नजर टाकली आणि ती मुलगी प्लॅटफॉर्मवर त्यांना कुठंच दिसली नाही. I opened the door and stepped off the footboard. I was deeply disappointed. I felt I had to do something, and so I ran up to the station master and said, "Do you know the girl who used to sell basket here?" मी दरवाजा खोलला आणि पायऱ्या उतरलो. मी खूपच निराश झालो. लेखकांना ती मुलगी प्लॅटफॉर्मवर दिसली नाही तर लेखक खूप दुःखी झाले. मला वाटलं की मला काहीतरी करायला पाहिजे आणि लेखकांना वाटत होतं की आपण काहीतरी करायला पाहिजे तिच्यासाठी. तिथून मी पटकन स्टेशन मास्टरजवळ गेलो. तिथं स्टेशनवर स्टेशन मास्टर होते तर त्यांच्याकडे ते चौकशीसाठी गेले. त्यांनी विचारलं, लेखकांनी स्टेशन मास्टरांना विचारलं, येथे टोपल्या विकत होती ती मुलगी माहीत आहे का? त्यांना प्रश्न विचारलं, येथं जी मुलगी टोपल्या विकत होती तर ती तुम्हाला माहीत आहे का? नो आय डोंट सेड द स्टेशन मास्टर. नाही, मी तिला ओळखत नाही, स्टेशन मास्टरांनी म्हटले. द ट्रेन वॉज मूव्हिंग आउट ऑफ द स्टेशन अँड आय हॅड टू रन अप द प्लॅटफॉर्म अँड जम्प फॉर द डोअर ऑफ माय कंपार्टमेंट. ट्रेन स्टेशनच्या बाहेर जात होती आणि मला प्लॅटफॉर्मवर धावत मला ट्रेनचा डब्बा पकडण्यासाठी उडी मारावी लागली आणि परत ट्रेन सुरू झालेली होती. लेखक त्या मुलीचा तपास करत होते. तेवढ्यातच ट्रेन सुरू झाली आणि परत लेखकांना उडी मारून कंपार्टमेंटमध्ये म्हणजे त्यांच्या डब्यामध्ये यावं लागलं. As Dehuli platform vanished, I decided that one day I would have to break journey there. I would spend a day in the town, make inquiries and find the girl who had stolen my heart with nothing but a look from her dark impatient eyes. देहुली प्लॅटफॉर्म दिसेनासं झालं आणि मी नक्की केलं की एक दिवस मी माझ्या प्रवासादरम्यान तिथे थांबेल. मी त्या गावात एक दिवस राहीन, तपास करेल आणि जी मुलगी मात्र काड्याभोर डोळ्यांच्या एका नजरेने माझं हृदय चोरी करून घेतलं होतं तिला शोधून काढीन असा लेखकांनी मनातल्या मनात निर्धार केला. In the last few years, I have passed through Dehuli many times. I always look out of the window to see the same unchanged face smiling to me, but I will never break journey there. I prefer to keep hoping and dreaming and looking out of window for the girl with the basket waiting for me. शेवटच्या थोड्या वर्षांमध्ये मी देहुलीहून कित्येक वेळा गेलो होतो, म्हणजे अनेक वेळा लेखक तिथून गेले. माझ्यासमोर हसणारा तोच चेहरा बघण्यासाठी मी नेहमी खिडकीच्या बाहेर बघत असायचो आणि त्या मुलीचा हसणारा चेहरा बघण्यासाठी लेखक नेहमी खिडकीच्या बाहेर डोकावत होते. परंतु मी कधीच तेथे थांबलो नाही आणि लेखकांनी त्यांचा प्रवास कधीच तेथे तोडला नाही किंवा ते तिथे थांबले नाही. माझा प्रवास मी तोडला नाही. टोपल्या घेऊन माझी वाट पाहणारी त्या मुलीला पाहण्याची आशा आणि स्वप्नाबरोबर मी खिडकीच्या बाहेर पाहण्याचं मला आवडायचं आणि ते एक प्रकारचं स्वप्न होतं असं लेखकांना वाटत होतं.
आय नेव्हर ब्रेक माय जर्नी ॲट देहोली बट आय पास थ्रू ॲज ऑफन ॲज आय कॅन. मी केव्हाच देहोलीला थांबलो नाही. माझा प्रवास मी देहोलीला केव्हाच तोडला नाही, परंतु वारंवार नेहमी तेथून जात असतो असं लेखक म्हणतात. नेहमी तेथून ते प्रवास करत असतात, पण कधीच लेखक तिथे देहोली स्टेशनला उतरले नाही. रस्किन बॉन्ड. कदाचित लेखक यात असं म्हणत आहेत की ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या आठवणींबरोबर स्वतःची जीवन ते व्यतीत करतील असं वाटतं. खूपच छान अशा गझलच्या ओळीत आहेत की हात छूटे तो फिर रिश्ते टूटा नहीं करते. इथे सुद्धा लेखकांनी त्या मुलीचा हात धरला होता आणि नंतर जो वियोग सुरू झाला तर तो वियोग अजूनही सुरूच आहे. आणि त्यात ज्या गोड आठवणी होत्या त्यात लेखक स्वतःचे जीवन व्यतीत करतात. खूप छान असा पाठ आहे. ही एक अद्भुत अशी गोष्ट आहे. आय होप यू ऑल ॲग्री विथ धिस टायटल हमारी अधुरी कहाणी. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचायचे आहेत, छानपैकी पाठ करायचे आहेत आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीत सर्व शब्दार्थ लिहून टाकायची आहेत. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे आन्सर दी क्वेश्चन्स दिलेले आहेत. एकूण 9 क्वेश्चन्स दिलेले आहेत. पाठ तुम्ही 2 ते 3 वेळा छान वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाठामध्ये स्वतः शोधायचं आहे आणि आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून टाकायचं आहे. थँक्यू.